छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळालाय। एमआयएमचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते साजिद समीर बिल्डर यांच्या जागेवरती वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान बसले आणि त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला आणि त्यांना उठण्याची मागणी केली। यावरूनच एमआयएमचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत हा गोंधळ पाहायला मिळाला। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, संपूर्ण घडामोड सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांसाठी। नक्कीच वैष्णवी, आज पहिली सर्वसाधारण सभा महानगरपालिकेची पडते निवडणुकीनंतर आणि आजच्या या बैठकीत पहिल्या म्हणजे सभा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ पाहायला मिळाला। त्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक बसतात आणि ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची होती म्हणजे ज्या टेबलवर ते बसायचे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान जे नगरसेवक आहेत ते बसले होते आणि त्यामुळे समीर साजिद बिल्डर यांनी आक्षेप घेतला। त्यानंतर बराच गोंधळ झाला, मात्र अफसर खान काही उठायला तयार नव्हते आणि यावरून सगळे एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले। महापौरांच्या जे टेबल आहे तिथपर्यंत ते गेले। तिथं त्यांनी या सगळ्या बाबत आपली मागणी केली की या ठिकाणी त्यांना कसं बसू दिलं जाऊ शकतात। महापौराकडून सतत सूचना दिल्या जात होत्या, मात्र अफसर खान काही उठायला तयार नव्हते आणि त्यामुळे नंतर सगळेच एमआयएमचे नगरसेवक हे आपलं जे स्थान आहे ते सोडून महापौरांच्या टेबलकडे गेले। तिथं बराच गोंधळ पाहायला मिळाला। महापौरांकडून सगळ्यांना सूचना केल्या जात होत्या की खाली बसा, गोंधळ घालू नका, मात्र एमआयएमचे नगरसेवक हे ऐकायला तयार नव्हते आणि अफसर खान ही उठायला तयार नव्हते। बराच वेळ हा सगळा गोंधळ चालला होता। त्यानंतर आता तोडगा काढून जिथे अफसर खान बसले त्याच्या बाजूलाच साजिद बिल्डर जे विरोधी पक्षनेते ते बसलेले आहे, मात्र पहिल्या सभेत हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे। वैष्णवी, अर्थातच मोहसिन, अगदी पहिलीच सभा गोंधळामुळे आता चर्चेत आलेली आहे। पाहावं लागेल आता पुढचं कामकाज कशा पद्धतीने पुढे जात आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलीत।